बघा मंडळी, तर अशा चिंचा गोळा करायला चालू येतं बघा. तर हे म्हणजे आहे का ना, आता आम्ही एक झाड इकलंय बरं का, आणि दुसरं झाड हे आपल्या घरी खर्च्या पाण्यापुरतं लागत म्हणून हे असं घरी दोन 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 ठिकी काढून थोडं थोडं फोडून मस्तपैकी इकायच्या. तर असं आता झाडात आमच्या पप्पाने आणि गोळा करायला असं चालू येतं बघा. तुमच्या इकडे चिंचेचं कशा फोडतात, कसं काय करतात ती भाव कोण माहीत असते. तर फोडून चिंच इकलेले आहे का ना, त्याला खूप जास्त भाव असते. असे टरकाला सहित विकतात पण जास्त कमी भाव राहतो. आणि टरकाला काढून निघला तर थोडं मध्यम राहतो. त्याच्यापेक्षा फोडून चिंच काढून तर इकला ना तर त्याला सगळ्यात जास्त भाव असतो. तर आता आम्ही फोडूनच विकणार आहे का, कारण दर बाजार आपलं थोडं थोडं 10 किलो नेतो. आणि ह्याच्यापासून आहे का ना, आता म्हणजे बरेच पदार्थ काही करीत असतात बरं का. आपल्याला काय जास्त शेतात माहिती नाही, आपल्याला फक्त काय माहिती, कढी करायची, पाणी पुरलं वापरायची, आणि जेवढं जास्त माहिती. पण ह्याच्यापासून काय काय पदार्थ बनवतात ठीक आपल्याला जास्त माहिती नाही. आणि खूप भाव आहे बरं का ह्याला. आता आम्ही एक इकलं चिंचेचं झाड, ते इकलं बघा 15,000ला का काहीतरी इकलं होतं झाड, आणि एक घरी ठेवलं होतं. तर हे असं गोळा करायला चालू आहे. तर पहिलं म्हणजे बरं का, आता आमच्या आईच्या इकडे पण लय चिंचेचं झाड आहे. तर तिकडं तेव्हा माणसाने विकत घेतलेली झाडं ती गोळा करायला आम्हाला बोलवलं का. तर आम्ही आहे का ना, एक एक कट्टा त्यांना 4 रुपयाला 3 रुपयाला एक एक पोतं विकून द्यायचं. बघा कुठं ती किती किंमत होती तेव्हा. आता ते 5 रुपयाला आणि 4 रुपयाला तर विचारच सुद्धा. आता इतकं म्हणजे दिवसानुदिवस इतकं बदलले. असं झालं, पैशाला जास्त किंमतच राहिलेली नाही. पहिलं म्हणजे 5 रुपये 10 रुपये म्हणजे एवढं लाख रुपयाच्या बरोबर नापलं वाटायचं. आणि आता असं कुणी 5 रुपये पडलेलं असलं तर उचलीत सुद्धा नाही. हे बघा कसे अचानक पडलं तर झालं ना, सगळं करावं लागतं.